नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या आहेत आणि त्या निवडणुका या लवकरात लवकर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राजकीय पक्षांची तयारी चालू झालेली आहे. तेव्हा आपण असा विचार केला की भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि साहजिकच या तीन पक्षाची युती या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी किंवा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी होण्याची शक्यता जास्त आहे. तर समजा या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी गट यांची जर युती झाली आणि व्यवस्थित जागा वाटपांच्यावर एकमत होऊन जर हे तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे गेले तर बऱ्याच महानगरपालिका या तीन पक्षांकडेच येऊ शकतात अशी शक्यता आहे. तेव्हा पुढे जर आपण विचार केला, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघ भाऊ एकत्र आले आणि या राजसाहेब यांची मनसे व उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांची जर युती झाली तर मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, अनेक महानगरपालिकांमध्ये ते चांगलं वर्चस्व निर्माण करू शकतात. परंतु हे दोघं भाऊ आणि हे दोन पक्ष एकत्रित येतील का किंवा त्यांची युती होईल का, आणि युती झाली तर त्यांच्या जागा वाटपात मतैक्य होईल का, आणि त्यावेळेला काँग्रेसबरोबर युती करण्यास राजसाहेब ठाकरे तयार होतील का, असे अनेक प्रश्न निर्माण होतील. तेव्हा सध्या जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस यांची देखील युती होईल का, तेव्हा आणि या राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांची युती होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि जर हे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढले आणि तर या पक्षांना या महानगरपालिकांमध्ये फार मोठं यश मिळेल अशी शक्यता कमी आहे. कारण की जे सत्ताधारी पक्ष आहेत ते त्यांची जोरदार तयारी आणि त्यांच्यात जर एकवाक्यता झाली तर या उर्वरित पक्षांना थोडं कठीण जाईल. कारण की या उर्वरित पक्षांमध्ये फारसं सौख्य राहिलेलं नाही. कारण शिवसेना, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेबांचे राष्ट्रवादी यांच्या युतीच्या संदर्भामध्ये फार चांगलं वातावरण आहे असं काही दिसत नाही. त्याच्यामुळे या पक्षांना या निवडणुकीमध्ये फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पाहूया, उद्धव ठाकरे, राज ठाकरे जर एकत्र आले तर बऱ्याच महानगरपालिका या दोघा भावांकडे येऊ शकतात किंवा बऱ्यापैकी जास्त नगरसेवक या दोघांचे निवडून येऊ शकतात. परंतु हे दोघे पक्ष, दोघे भाऊ स्वतंत्र लढले, काँग्रेस पण स्वतंत्र लढली तर मग बाकी भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर होण्याची शक्यता आहे. कारण की पुढे हे जे छोटे पक्ष आहेत त्या छोट्या पक्षांची देखील मतं, जे छोटे पक्ष आहेत ते देखील मतं खाऊन काँग्रेसची मतं खाल्ली जातील किंवा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेबांची मतं किंवा राजसाहेबांची मतं
हे छोटे छोटे पक्ष त्या ठिकाणी थोडीशी खाऊन भारतीय जनता पार्टीला विजयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रामदास आठवले यांच्याबरोबर भाजपबरोबर त्यांची युती आहे आणि या युतीच्या संदर्भामध्ये आणि जागा वाटपाच्या संदर्भामध्ये रामदास आठवले यांचा विचार पहिल्यांदा घेतला जात नाही अशी वारंवार अनेक निवडणुकांमध्ये घडलेलं आहे. तेव्हा यावेळेला देखील या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये रामदास आठवले यांचा हे तिन्ही पक्ष कशा पद्धतीने विचार करतात हे आपल्याला स्पष्ट होईल. परंतु त्यांचा गांभीर्याने भारतीय जनता पार्टी गांभीर्याने फारसा विचार करत नाही. परंतु ऐन वेळेला त्यांना पूर्ण खात्री आहे की केंद्रात रामदास आठवले एक राज्यमंत्री असल्यामुळे ते काय आपल्यापासून वेगळे जात नाहीत आणि मग रामदास आठवले यांना देखील पडणाऱ्या निवडून न येणाऱ्या अशा 4-5 जागा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिका त्याचप्रमाणे पुणे महापालिका, अर्थात रामदास आठवले पुणे महापालिका असेल, मुंबई महापालिका असेल, नाशिक महापालिकामधील बऱ्याच मतदारसंघामध्ये रामदास आठवल्यांचे चांगलं वर्चस्व आहे आणि त्यांनी जर चांगले उमेदवार दिले आणि त्या ठिकाणी अनेक त्यांच्या रिपब्लिक पक्षामध्येच गटबाजी झाली नाही तर रामदास आठवल्यांचे असे काही मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी लोक निवडून येऊ शकतात, नगरसेवक निवडून येऊ शकतात. परंतु भारतीय जनता पार्टी रामदास आठवल्यांच्या उमेदवारांना कशा पद्धतीने मदत करते त्यावर अवलंबून आहे. तेव्हा सांगायचा मतलब असा की रिपब्लिकन पक्षाला या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये फारसे यश मिळेल याची शाश्वती फारच कमी आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडेवाकी तुम्हाला प्रत्येक पक्षाच्या स्टेजवर आणि प्रत्येक पक्षाच्या मोर्चामध्ये सभांमध्ये निळे झेंडे तुम्हाला दिसतील. परंतु प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला फार जागा येतील व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील याची शक्यता फारच कमी आहे. प्रश्न राहिला प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची वंचित बहुजन आघाडी यांची जर काँग्रेसबरोबर युती झाली तर काँग्रेसला पण फायदा होईल व वंचितचे पण थोडेफार नगरसेवक निवडून येऊ शकतात हे सामान्य जणांना वाटते. परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे काँग्रेसबरोबर जुळवून घेतील याची शक्यता कमी आहे. तर म्हटल्याप्रमाणे जर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस स्वतंत्र लढली आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेब स्वतंत्र लढले तर एकमेकांची मतं वाटले जाऊन त्या ठिकाणी भाजपचा फायदा होईल. अर्थात त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे काँग्रेसचे मते, त्यांचे उमेदवार काँग्रेसचे मते खातात व त्या ठिकाणी भाजपचा विजय होतो. परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची मते खाणार व भाजपला मदत करणार अशा पद्धतीचं देखील माननीय प्रकाश आंबेडकर बोलू शकतात. तेव्हा पाहूया या महानगरपालिकांच्या मध्ये कोणाची सत्ता येते. परंतु आता या ठिकाणी फक्त अंदाज बांधले जात आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडी ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक वार्डामध्ये त्यांच्या पक्षाच्या मिटिंगा होत आहेत आणि अनेक प्रकारे चांगल्या उमेदवारांना उभे करून वंचित बहुजन आघाडी चांगल्या प्रकारे मतं घेऊ शकतात. परंतु वंचित बहुजन आघाडीचे या महापालिकांमध्ये किती नगरसेवक निवडून येतील हे बाकी सांगणे कठीण आहे. तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सातत्याने येत असतो. तरी आपण कृपया नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.